प्लास्टिक रिसायकलिंगचे पर्यावरणीय फायदे म्हणजे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन, कमी ऊर्जा वापर, कमी हरितगृह वायू उत्सर्जन आणि कमी कचरा. म्हणून आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी प्लास्टिक रिसायकलिंग व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल: प्लास्टिक बॅग्स, प्लास्टिक स्क्रॅप, प्लास्टिक बॉक्सेस. प्लांट अँड मशिनरी: डस्ट क्लीनर, प्लास्टिक स्क्रॅप ग्राइंडर, वॉशिंग मशीन, कन्व्हेयर मशीन, फिल्म ड्रायर, अर्गोमेरेटर मशीन, प्लास्टिक रिसायकलिंग मशीन. प्रोसेस: प्लास्टिक गोळा करण्यापासून पुनर्वापर सुरू होते. तुम्ही स्क्रॅप डीलरकडून प्लास्टिक पिशव्या देखील खरेदी करू शकता. त्यानंतर गुणवत्तेनुसार स्क्रॅप वेगळे केले जाते. रिसायकलिंग भागात घाणेरडे प्लास्टिक प्रथम डस्ट क्लीनर मशीनने स्वच्छ केले जाते. प्लास्टिक पिशवीवरील कोणत्याही प्रकारची धूळ किंवा घाण डस्ट क्लीनर मशीनमध्ये साफ करता येते. आता या स्वच्छ केलेल्या प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक स्क्रॅप ग्राइंडर मशीनमध्ये टाकल्या जातात आणि त्याचे लहान तुकडे केले जातात. हे श्रेडिंग मशीन 1 तासात 50 ते 100 किलो प्लास्टिकचे तुकडे करू शकते. त्यानंतर स्क्रेड केलेले प्लास्टिक वॉशिंग कन्व्हेयरमध्ये टाकले जाते, जे ते धुतले आणि वॉशिंग मशीनमध्ये स्थानांतरित करते. आवश्यकतेनुसार वॉशिंग कन्व्हेयरची लांबी 6 ते 14 फूट दरम्यान बनवता येते. वॉशिंग कन्व्हेयर मशीनमधून प्लास्टिक पुढील धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये सेट केले जाते. या वॉशिंग मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचे घाणेरडे प्लास्टिक स्वच्छ केले जाऊ शकते. साधारणपणे या मशीनमध्ये 100 किलो प्लास्टिकचा स्क्रॅप स्वच्छ केला जाऊ शकतो. धुतल्यानंतर स्वच्छ केलेले ओले प्लास्टिक वाळवण्यासाठी फिल्म ड्रायर मशीनमध्ये ठेवले जाते. सर्व तुकडे केलेले प्लास्टिक फिल्म ड्रायर मशीनमधून कोरड्या स्वरूपात बाहेर येते. नंतर तुकडे केलेले प्लास्टिक अल्गोमेरेटर मशीनमध्ये टाकले जाते. प्लास्टिकचे तुकडे या मशीनमधून लहान कोरड्या स्वरूपात बाहेर येतात. आता हे बारीक तुकडे केलेले प्लास्टिक रिसायकल मशीनमध्ये प्रक्रिया करता येते. बारीक तुकडे केलेले प्लास्टिकचे एक संध मिश्रण प्लास्टिक रिसायकल मशीनच्या वरच्या भागात टाकले जाते. प्लास्टिक जिथून गरम बॅरलमध्ये जाते. बॅरलच्या दुसऱ्या टोकापासून वितळणारे प्लास्टिक टाईलमधून बाहेर येते, जे नंतर थंड होण्यासाठी थेट पाण्याच्या टाकीतून जाते. हे प्लास्टिक नंतर थंड होते आणि थेट कटरमध्ये जाते. नंतर प्लास्टिक प्लेट्स कटरमध्ये कापले जातात. आता हे प्लेट्स प्लास्टिक ग्रॅन्युअल बाजारात विकण्यासाठी तयार आहेत. तर अशा प्रकारे आज आपल्याला प्लास्टिक रिसायकलिंग व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.